जय जिजाऊ जय शिवराय. तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर. तर बघा आता वाजलेले आहे 5 आणि सगळ्यांना हॅपी दसरा. तर आता दसऱ्याची तयारी चालू झालेली आहे कारण की संध्याकाळची. आणि तुम्ही सगळ्याचा ब्लॉग बघितलाच. तर घट ते हलविले आमच्या हात्याना निवत ते आणलं होतं सगळं आत्यांनीच केलं. तर आता संध्याकाळची तयारी सुरू केलेली मी. आणि संध्याकाळी कसं राहतं म्हणजे आपलं जेवढ्या वस्तू असत्या दसऱ्या दिवशी म्हणजे खुरपे कुरड ते तर सगळं धुवून आणि त्याची पूजा करावी लागते म्हणजे लोखंडाची वस्तूची. तर आताच मी सगळे धुतले आणि आता त्याला धुवून दिलेले आहे. तर मग आता त्याची पूजा करीन. सगळ्या आपल्या लोखंडाच्या वस्तू धुतलेल्या आणि आत्याकडे म्हणजे पूजा करायला दिल्या. मग आत्या पाठवर सगळे वस्तू ठुतीन आणि त्याची पूजा करतील. आणि आताच पप्पांनी दुपारी फुलं आणून दिले ते. तर ट्रॅक्टरला त्याला सगळे आपले म्हणजे जेवढे जेवढे सणग आहेत त्याची पूजा करायची हार घालायचे दसऱ्या दिवशी. तर शिंगीच्या आते यायला जे तुम्हाला माहितच सकाळच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच. आणि मी पण पूर्ण म्हणजे अंगण ते सगळं झाडून घेतलं एकदम व्यवस्थित सडा ते टाकलं. आणि आता मला रांगोळी काढायची होती. तर इकडं आत्याचं चालू आहे हार बनवायचे. तर आता आत्याला म्हणजे ट्रॅक्टरला त्याला हार बनवायचे होते. मग आत्या म्हणजे मी बनविते तू बाकीचं काम कर. झाले का आत्या? झाले दरवाजाला का ते खुरपेन ते धुवून ठेवले तिथं. त्याची पूजा करशील ते धनवायस त्याला. हा ना मग आपल्याचं पाणी या पोर हा सोना चांगला लावत देते आव सोना ना सोनं या इथं त्या वड्यापाशी आपली आई ठेवेल तिथं. काय म्हणला त्या? हा आहे ना किती का मोठा आहे ना. हा का हे बघा आमच्या शंभूचं जेवण करायचं चालू आहे. आणि आज आमची आरा पण आलेली. आरा काय करू राहिली बाई? तर आत्ताच आराचं जेवण झालं आणि आरा बसलेली आपल्या छोट्या पिल्लूला झोका द्यायला आणि फोन पण पाहती सोबत. तर आपलं छोटं पिल्लू कसं आहे बाई? चांगलंय आपलं मामाच्या गावचं मम्मीचं भैया चांगलंय का? तर आता आरा चालू फोन पाहायचा आणि चिवला झोका पण द्यायचा. आणि आपलं चिव बाळ पण झोपलेलं आहे झोळीमध्ये बघा किती छान. तर इकडं आपला शंभू दादा आलेला आहे. शंभू जेवण केलं? काय भाजी खाल्ली? चपाती आणली सोबत? आणली का? चला आता मी सडा पण मारून घेतलेला आहे आणि आता मला रांगोळी काढायची आहे. तर आता रांगोळी काढून घेते. चल चपाती देते मी तुला. दीदी मम्मी
दीदीने रांगोळी काढली का आपल्या हा दीदीने काढली काय ना. देते दीदी पण काढ लागली स्वस्तिक दीदीनच काढलं साईडचं. ही स्वस्तिका हा तीन इकडून. भारी काढ म्हणलं आज लई मोठी काढण्यापेक्षा छोटी काय ना. हार झाले कम्प्लीट हार केलं कम्प्लीट हा हर केलं ना अजून हे काय केलं का? दरवाजे लावले. आत्या आता घरामध्ये पूजाच पाहत असं. हा का लयच टाइम झाला हो गाडी धुवायला. तिकडे मंदिराच्या अंगात आलो होतो ना हा का हा तिथं पण जेवण. लवकर यायचं तर एक एक जण यायचं जेवायला हा ना मग टाइम झाला काय आलं बाळ. छोटी बकेट ठेवली. छोटी बकेट मंदिराकडे आहे. आहे तिकडे काय करायचं तुला तिकडे आहे ढवळी चाळी पुढं चाळी पुढे काय करायचं आय. पाणी आणून दे. पहा ना त्यांनी किती रांगोळी सांडली. चांगली दे बरं का. बघा आमची चिल्लर गँग पण एकदम मस्त तयार झालेली आहे. आणि आरा आपला चिव आणि शंभू पण. तर शंभू तो डोकं नाही विचारलं ना ते शर्ट खाली सोड तस नाही करू बटन तुटून जाईल. हा तर सगळ्यांचं आवरलेलं आहे आणि आपली गाडी धुवून पण रेडी केलेली आहे म्हणजे आपल्याला गाडीची पूजा करण्यासाठी. आता फक्त वाट पाहतोय आपल्या भाऊची आणि आपल्या ट्रॅक्टरची. तर येतीलच थोड्या वेळात. तर आपल्याला पूजाला सुरू करायची. घरातली पूजा आत्याला करायला सांगावं लागन. तर बघा मी पण रेडी झालेलं आहे आवरून. हो बिल्लू. तर माझं पण पूर्ण आवरलं आपल्या पिल्लांचं पण. तर आराचं शंभूचं सगळ्यांचं आवरून घेतलं एकदा आणि मग माझं आवरलं. तर इकडे चालू आहे शंभूच्या पप्पाचं आवरायचं. होईन का आजची दोस्त को झालं ना आता चला ना. नाही अजून नेमकं. हा ना ट्रॅक्टर येईन नाही ना. पूजा करून घ्यावं. ट्रॅक्टरची गाडीच पूजा सोबत केलाच पण ट्रॅक्टर येईन नाही. आणि त्या ठिकाणी पूजा होईल. काय म्हणला त्या. पूजा जाणार. हा ना टाइमच उरायला. तिकडे आपल्याला आवडायचं. हा ना मंदिराकडे जायचं. तर बघा आता गाडीला हार लावायचं चालू आहे आणि शंभू तर लगेच गाडीवर जाऊन बसलेला आहे. ट्रॅक्टर अजून येईन नाही हो. ट्रॅक्टर हा ना ही लवकर आणत होतो पण टाइम झाला ना. हा ना जास्त व्हायला लागतो. काय आणलं आज दसरा आहे ना. मी काय तुला सोनं आणलं करून सोनं आणलं का. पाणी टाक एक. किती तोयला तुला जेवढं तुम्ही आणलं तेवढं हॅपी दसरा. हा, मग जातो बाहेर मध्ये पूजा करून. तर बघा आपलं जे वर्षभर काम करण्यात ज्या वस्तू आहे तर म्हणजे आपलं लोखंड तर त्याची पूजा करून घेऊ राहिली मी. आणि सगळ्यांना आज म्हणजे सोनं ठेवायचं फुलं ठेवायचे. शंभू अगरबत्ती लावतो. फुल ठेवून शंभू थांब 1 मिनिट.
शंभू तुला करायची पूजा शंभूचं चाललंय मध्ये मध्ये आज. त्याला करून दे ना हा लाईट गेली नेमकं लाईट गेली ना. बस बस थोडं थोडं घेत राहते. चला आत्ताच पूजा पण झाली आपल्या ट्रॅक्टरची गाडीची त्याची. तर देवऱ्यामध्ये आत्यांनीच केली होती पूजा. आता पूजा पण करून झाली आणि जायचं होतं मंदिराकडं. तर तुम्हाला माहितच आहे आज दसरा आहे आणि दसऱ्याचा देवीचा शेवटचा दिवस आहे. तर आजची दिवस आरती ते होईल आणि बोलता बोलता सगळं म्हणजे 10 दिवस कसे निघून गेले. तर आजचा 11वा दिवस आहे आणि बघा ना तर दसरा पण आला आणि आता दसऱ्यापासून 20 दिवसानंतर राहते दिवाळी. तर असंच बोलता बोलता ते पण 20 दिवस निघून जाईल आणि आपली दिवाळी येईल. तर आज दुपारपासून आम्ही तिकडच होतो नवीन घराकडं, कारण की तिथं आपण स्वयंपाक केलेला होता. तर आपले जगन्नाथ तात्यान ते त्यांचा होता यावेळेस, कारण की आम्हाला इटळ पडलेला आहे त्याच्यामुळं. तर त्यांनी कढी भात आणि शिरा केला होता. तर सकाळपासून सगळे म्हणजे पब्लिक जेवण करून गेले. आता फक्त होणार आहे आरती. तर आता आरतीसाठी जायचं होतं आम्हाला.